शिर्डी येथे 4 भिक्षुकांचा मारहाणीत मृत्यू, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची अन्याय अत्याचार कृती समितीची मागणी। येथील 4 भिक्षुकांचा बेगर मारहाणीत मृत्यू झाला। यातील दोषी शिर्डी संस्थान, नगरपरिषद प्रशासन, पोलीस व बेगर सुधारगृहातील अधिकारी कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अत्याचार विरोधी कृती समितीची लेखी निवेदनाद्वारे मागणी। शिर्डीतील कथित मयत बेगर यांचा अमानुषपणे मारहाणीत मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट शिर्डी पोलीस ठाण्यात आणला। बेगरांचे मारेकरी यांना फाशीची शिक्षा द्या यासह अनेक मागण्यांचे निवेदन अत्याचार विरोधी कृती समिती नाशिकच्या वतीनं DYSP साहेब, शिर्डी उपविभाग, जिल्हा अहिल्यानगर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले। PM रिपोर्ट व इन्क्वेस्ट पंचनामा प्राप्त होताच FIR दाखल करण्याचे लेखी पत्र पोलिसांनी समितीला दिले। यावेळी मयत सारंगधर वाघमारे तसेच मयत इसाक शेख यांचे नातेवाईकांनी न्यायासाठी पोलिसात आक्रोश केला। यावेळी समितीचे मुख्य निमंत्रक ॲडव्होकेट राहुल विष्णू तुपलोंडे, शिवाजीराव गायकवाड, मिलिंदभाई घोडेराव भंते, करण सारंगधर वाघमारे, योगेश जगताप, अर्जुन वाघमारे व भंतेगण तसेच अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते। सारंगधर मधुकर वाघमारे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी FIR दाखल करावी। याच्यामध्ये मी जसं आपल्याला मध्ये बोललो त्याच्याप्रमाणे PM रिपोर्ट आणि इन्क्वेस्ट पंचनामा हे जे आपल्याला कागदपत्र जेव्हा येतील त्याच्यानंतर त्याच्यात जे असेल कॉज ऑफ डेथ जे असेल त्याच्यानुसार पुढील ती योग्य ती कारवाई होईल। ठीक आहे। दुसरा जो मुद्दा आहे, मयताचा विसापूर कारागृहामध्ये पोलीस मारहाणीत मृत्यू झाल्याचा संशय आल्याने या प्रकरणाची राज्य गुप्तचर यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करावी। याच्यामध्ये मी वरिष्ठांशी डिस्कस करतो। याच्यात आपल्याला पण काही कमिटी स्थापन करता आली वरिष्ठ स्तरावर, तर ते पण मी एकदा वरिष्ठांशी डिस्कस करून त्याच्यात काही कमिटी स्थापन केली जाऊ शकते का हे मी त्यांच्याशी डिस्कस करून आपल्याला ते कळवतो। ठीक आहे। तिसरा मुद्दा आहे, या संशयित मृत्यू प्रकरणी पोलीस प्रशासन, नगरपंचायत तसे विसापूर कारागृह विभागातील संशयित गुन्हेगारांची चौकशी होऊन त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे। आता हा जो तिसरा मुद्दा आहे याच्यामध्ये जे म्हणताय की हे आहे त्याच्यामध्ये PM रिपोर्ट आणि इन्क्वेस्टमध्ये जे काय असेल त्याच्यामध्ये जर त्यांना तशा जखमा असतील तर ते जर आलं तर त्या अनुषंगाने जे काय असेल तर त्याचं आढळून आलं तर त्या प्रकारे आपण पुढची कारवाई जी कायदेशीर असेल ते करू। आणि जो चौथा मुद्दा आहे याच्या संदर्भात जो नुकसान भरपाई मिळण्यासंदर्भात याच्यात पण मी वरिष्ठांशी चर्चा करून काय करता येईल त्याच्यामध्ये ते करतो, पण त्याच्याबद्दल आता मी लगेच माझ्या स्तरावर तरी निर्णय घेऊ शकत नाही। ठीक आहे। हे जे आपण दिलेलं याच्या नाशिक स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नाशिक शहर।